लॅबमध्ये काय फरक आहे तर लॅबमध्ये काय फक्त 2D व्ह्यू असतो आणि असिस्टंटवर डिपेंड असतं आणि जे डिग्री ऑफ फ्रीडम आहेत त्या फार कमी आहेत. अर्गोनॉमिक्स इज नॉट प्रॉपर. तर जे लॅबचे बेनिफिट आहेत ते फर्दर इन्क्रीज होतात. कॉस्मॉसिस चांगला असणार, पेन कमी असणार, स्टे, रिकव्हरी आणि मग ॲक्युरसी. आता मग याच्यात परसे रोबोटिक्समुळे काय वाढणार आहे, तुमचं 3D दिसणार, ॲक्युरसी वाढणार, प्रिसिजन वाढणार, अर्गोनॉमिक असणार, डिग्रीज ऑफ फ्रीडम वाढणार. 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, मॅग्निफाय होणार. प्रॉब्लेम काय मग? प्रॉब्लेम ऑब्वियसली कॉस्ट आहे, स्पेस आहे, बल्की इक्विपमेंट आहे, तेवढं एक्सपर्टीज, ट्रेनिंग, तुमचं पूर्ण स्टाफचं ट्रेनिंग, OTचं सेटअप, एव्हरीथिंग इज गोइंग टू अफेक्ट. नंतर पेशंटचा ॲक्सेस फार लिमिटेड आहे. खूप स्टीप पोझिशन असते, त्याच्यामुळे पेशंटला सिक्युअर करावं लागेल. नंतर एअरवेचा ॲक्सेस, व्हीनस ॲक्सेस, एअरवेचा ॲक्सेस करू शकत नाही, व्हीनस पण ॲक्सेस तुम्हाला वेगळा काढून ठेवावा लागेल. नंतर इमर्जन्सीमध्ये डॉकिंग अनडॉकिंग म्हणतात, अनडॉकिंग करायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. त्याच्यामुळे ट्यूबची मूवमेंट तुम्हाला एकदम प्रॉपर व्यवस्थित करावी लागेल. नंतर पेशंट थोडा पण हलला नाही पाहिजे, कारण की मॅग्निफाईड व्ह्यू असतो आणि त्या फील्डच्या बाहेर काहीच दिसत नाही, तर डायरेक्ट इयरिंग पंक्चरिंग होऊ शकतं. एक्स्ट्रीम पोझिशन असते, स्टीप असते, रिव्हर्स स्ट्रेंड लेनवर रिस्ट्रेंड करावं लागतं. फिजिओलॉजिकल चेंजेस त्याच्यामुळे एक्स्ट्रीमली प्रोनाऊन्स होतात आणि युजली प्रोलॉंग्ड असते. नॉर्मलपेक्षा ना या सर्जरीला जास्त वेळ लागतो, डॉकिंग अनडॉकिंगला पण आणि ऑपरेशनला कदाचित. तर मग प्रोलॉंग्ड असल्यामुळे मग बाकीच्या पोझिशनल इंजुरीज वाढतील. ठीक आहे. तर फायदा आहे की ब्लड लॉस कमी होतो, रिनल डॅमेज कमी होतो. हे रिनल याच्याकरता म्हणतो तो, पार्शल नेफ्रेक्टमी करता. कन्सर्न्स काय काय आहेत? स्टीप ट्रेंड लाईन बग दिला आहे, त्याच्यामुळे पोझिशनचा प्रॉब्लेम आहे. नंतर प्रेशर हे जास्त वापरतात आणि रेट्रोपेरिटोनियल आहे प्रोस्टेट, त्याच्यामुळे CO2चं ॲब्सॉर्प्शन जास्त होतं त्यामुळे. म्हणून मग जेही काही चेंजेस आहेत ते प्रोनाऊन्स होऊन जातात. मिसमॅच असेल, ॲटलेक्टासिस असेल, एडेमा बिकॉज ऑफ पोझिशन. म्हणून लंग व्हेंटिलेशनचे जे काय सेफ आहेत, कारण प्रोटेक्टिव्ह लंग व्हेंटिलेशन 6 to 8 ml द्या, पीप ठेवा, एक्सपिरेशनला टाईम द्या, प्रेशर कंट्रोल इज बेटर. थोडासा इक्विपेटरला आधीच टाकून ठेवा, म्हणजे चेस्ट रिलॅक्स होईल, तर इन्स्पिरेटिव्ह प्रेशर्स कमी होईल. बाकी पण तिथे हिमोडायनॅमिक्स इम्प्रूव्ह होतात, कंप्लायन्स इम्प्रूव्ह होतं, ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होतो, लॅक्टेट कमी होतं. तर थोडासा इक्विपेटर आधीच टाकून ठेवा म्हणतो तो, म्हणजे प्रोस्टेट किंवा किडनीसाठी तुम्हाला थोडासा इक्विपेटर टाकायचा आहे. नंतर ऑब्वियसली बिकॉज ऑफ न्यूमो, तो पण हाय न्यूमो, ऑक्सिजन डिमांड वाढणार आहे. म्हणून ज्यांचं कार्डियाक रिझर्व आहे त्यांच्यासाठी केअरफुल राहावं लागेल. पोझिशनमुळे पुन्हा IOP ICP वाढणार आहे. IOP 13ने वाढतो, नॉर्मल IOP इज अराउंड 10 आणि 20 इज युअर क्या बोलते हैं हायपरटेन्शन इंट्राऑक्युलर, तर 13ने वाढतो म्हणतो तो. नंतर डीप डॉर्सल व्हीनस प्लेक्सस ओपन होणार याच्यात प्रोस्टेटमध्ये, तर गॅस एम्बॉलिझमचा चान्स असू शकतो. स्टीप लो पोझिशन असल्यामुळे मग फेस आणि एअरवेचा एडेमा होतो ग्रॅव्हिटेशनमुळे किंवा याच्यामुळे पण व्हीनस रेझिस्टन्समुळे पण. फ्लुइड स्ट्रॅटेजी रेस्ट्रिक्टिव्ह ठेवायची, नाही तर एडेमा एअरवेचा आणखी वाढेल. लिथोटोमी असते आणि स्टीप असते, त्याच्यामुळे पॅडिंग व्यवस्थित करावं लागेल, प्रोटेक्शन द्यावं लागेल. गायनॅक पण सर्जरीज होतात, हिस्टेक्टमी, मायमेक्टमी, ट्यूबल रिॲनास्टोमोसिस, लिम्फ नोड डिसेक्शन, सार्कोप्लेक्सी माहीत नाही. फक्त याच्यात एवढा स्टीप द्यायची गरज नसते आणि एवढं जास्त इन्सफ्लेट नाही करत, तर ते इट इज बेटर आहे. ट्रान्स ओरल पण करू शकतो. मग ट्रान्स ओरलमध्ये तुमचा पुन्हा एअरवे ॲक्सेस डिफिकल्ट होऊन जातो, कारण की त्याने सस्पेन्शन लॅरिंगोस्कोप ठेवलेला असतो. मग तुम्हाला दात प्रोटेक्ट करावे लागतात, डोळे प्रोटेक्ट करावे लागतात, डेंटल गार्ड, गॉगल्स आणि
एंडोट्रॅकियल ट्यूब डायरेक्ट सुचर करावी लागेल, ती हालायला नको. पुन्हा वायर रिइन्फोर्स्ड ET टाकावी लागेल. आणि एअरवे दूर आहे, एअर स्टेशन पण दूर आहे आणि तो रोबोट जो आहे तो डोक्याजवळ आहे, म्हणजे ॲक्सेस खूपच लिमिटेड आहे. तर ट्रान्सओरल आपण टॉन्सिल काढतो, टंगचा बेस काढतो, नंतर लॅरिंग्स आणि फोनो मायक्रो सर्जरीज काहीतरी आहेत. थोरॅसिस सर्जरी पण आहेत. मग तिथे तुमचं वन लंगचा इश्यू होणार आणि कॅपनोमुळे मग हिमोडायनॅमिक्सचा इश्यू होणार. वन लंगमुळे ऑक्सिजन गेला आणि कॅपनोमुळे हिमोडायनॅमिक्स गेले. तर त्याच्यात काय करतो आपण, थायमस काढतो, मेडिअस्टायनल मास काढतो, फंडोप्लायकेशन आहे, सफिक्टमी आहे, लोबेक्टमी आहे. मग याच्यात पण त्यांच्या पोझिशननुसार वेगवेगळ्या पोझिशन आहेत, त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होणार. CO2मुळे तुमचं व्हिनस रिटर्न इंट्राथोरॅसिक कमी होणार, हायपोटेन्शन होणार, लंग आयसोलेशनमध्ये DLT टाकावी लागणार. त्याच्यात पुन्हा हिमोडायनॅमिक्समुळे आणखी प्रॉब्लेम होणार, ऑक्सिजनेशन मिसमॅच वगैरे होणार. लाँग सगळं काही असणार, लाँग केबल्स असणार, लाँग सर्किट्स असणार, IV लाईन्स लाँग असणार, ॲक्सेसिबिलिटी कमी असणार. हार्टवर डायरेक्ट कंप्रेशन होईल, त्याच्यामुळे ECGचे पण चेंजेस होतील आणि हिमोडायनॅमिक पण चेंज होईल हार्टला डायरेक्ट दाबल्यावर, जसं आपण CVT सर्जरीमध्ये पाहिलं आहे. त्याच्यामुळे इन्व्हेजिव्ह मॉनिटरिंग कंपल्सरी होऊन जाईल. नंतर ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी पोझिशनिंगमुळे न्यूरोपॅथी होऊ शकते, तर पॅडिंग पोझिशनिंग प्रॉपर करावी लागणार आहे. पिडियाट्रिकमध्ये पण करू शकतो. पायलोप्लास्टी आहे, नेफ्रेक्टमी आहे, बॉचडेक हर्निया आहे, कसाई आहे, PDA क्लोजर आहे, नंतर कोलेडोकल सिस्ट एक्सिजन आहे, या गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये मग रूल आउट कंजेनायटल अदर ॲनॉमलीज, पिडियाट्रिक वर्कअप. आणि यांच्यामध्ये ॲबडॉमिनल वॉल थिन असते, तर लोअर प्रेशरमध्ये तुमचं काम होऊन जातं, कारण की एवढं ॲबडॉमिन हेवी नसतं. तर 4 to 12मध्ये तुमचं सफिशियंट आहे प्रेशर. आपण इथं प्रेशर बघितलं होतं. चाइल्डमध्ये 10 to 12मध्ये होऊन जातो, न्यूनेटमध्ये 5 ते 10मध्ये होऊन जातो.